तर आता जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। पाणीही ते पीत नाहीयेत आणि त्यामुळे भावनिक अशा प्रतिक्रिया सर्व जे मराठा समाज बांधव आहेत ते भावुक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे त्यांची समजूत कशी काढली जाणार ते बघावं लागेल। दरम्यान दुसरीकडे सोलापुरात बंद पाळला जातोय। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील कोंडी गावात बंदची हाक देण्यात आली आहे। मराठा बांधवांशी इथल्या संवाद साधलेला आहे आपले सोलापूरचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। राज्य सरकारने मराठा बांधवांना दिलेला शब्द पाळावा यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। सोलापुरातील कोंडी गाव देखील जे आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत मराठा बांधव कोंडीतले आहेत, काय सांगतात आपण पाहूयात। काय सांगाल तुम्ही, आज कोंडी गाव जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे? माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार आम्ही महाराष्ट्र बंदमध्ये कोंडी समस्त ग्रामस्थ, मराठा समाज, इतर सर्व समाज बांधव हे बंदमध्ये सहभागी असून कोंडी गावातील संपूर्ण व्यवहार हे आज बंद झालेले आहेत। माननीय मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती वरचेवर खालावत चाललेली आहे। याकडे सरकारने लक्ष देऊन त्वरित मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधेयक मंजूर करून मराठा समाजासाठी आरक्षण द्यावं आणि त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, अन्यथा मराठा समाज सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि शांततेत चाललेलं आंदोलन यापुढे वेगळं स्वरूप घेतल्याशिवाय राहणार नाही। माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत या राज्याचे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली जी आव्हानला, त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची खरीच जर तुम्ही शपथ घेतली असेल तर कायदा अंमलबजावणी करावं त्या कायद्याचा आणि लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा तिढा सोडवावा। अन्यथा मनोज जरांगे पाटलाच्या जर जीवाला काय बरं वाईट झालं तर मराठा समाज आत्तापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी आदेश दिलेला आहे शांततेत आंदोलन करा, पण यापुढे मनोज जरांगे पाटलाला जर काय बरं वाईट झालं तर मराठा समाजाचं उग्र आंदोलन काय असतं ते या एकनाथ शिंदेला, देवेंद्र फडणवीसला आणि अजित पवारला दाखवून देऊ आम्ही। यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा जो आहे तो मराठा बांधवांकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरामन तोशिफसह मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।